शेतकऱ्याची बायको सासऱ्याला शिव्या देईल शिव्या, पण उपाशी झोपवणार नाही. शिव्या देईल ते माणूस शेवटी. कुठंतरी त्याला पश्चाताप होतो, कुठंतरी त्याला रागाची उत्पत्ती, क्रोधाची उत्पत्ती होते. कामाचा लोड आला, कुटुंबामध्ये अडचणी आल्या, माणसाला रागा होणं साहजिकच आहे. एखादी सून शेतकऱ्याची बाई आहे, मुलाचा डबा लवकर करायचा आहे, पोरग रडायला लागलंय, गॅस संपत आलाय, पाहुणे दारात बसले, त्यांना चहा करायचा आहे, अशा वेळेस तिच्या वाणीतून शब्द सुटणं साहजिकच आहे. कारण मुलगा रडतोय, त्याचा डबा करायचा आहे. सगळ्याच उपाधी आहे, संसार म्हणलं का उपाधी आहे. पण एवढ्या काळातून ती सासऱ्याचा चहा 8चा 9ला देईल, पण देणारच नाही असं नाही. कुणाची बायको ती? गरीबाची. लखपतीची बायको चहा देण्यापेक्षा त्यांना घरात ठुतच नाही. कुत्र्याला बिस्किट आहेत काय, नालायकांच्या बापाला भाकरी नाहीत. काहींचे कुत्रे गाडीत हिंडत त्या कुत्र्या बरोबर. हो, काहींच्या बायका सासऱ्याशी बोलत नाही, वार गेलं तिच्यावर. टॉमीशी गप्पा हाणते, टॉमीशी. तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असलो पप्याच्या आईचा फुल टाइमपास होतो. याच्यामुळे वृद्धाश्रम वाढले. महाराज परत नीट वाक्य आहे का? मग ज्ञानोबरायचं म्हणणं आहे आईबाप हेच तीर्थ, आणि तुकोबरायचं म्हणणं आहे चंद्रभागाचे तीर्थ. आता दोन्ही महत्व पटवून देऊ. आईबाप जर तीर्थ नसते तर 1.25 लाख प्रदक्षिणा वडाला घातल्यामुळं विठ्ठलपंत परत आले, आणि 4 रत्न जगाला मिळालेच नसते. यावर तुमचं मत काय? परत नीट आहे का? 1.25 लाख प्रदक्षिणा वडाला घातल्या, वडाला 1.25 लाख, आणि नंतर सिद्ध विठ्ठलपंत घरी आले, 4 मुलं झाले. महाराज 4 मुलं एका आईला झाली, 3 मुलं झाली आणि 1 मुलगी झाली. महिला मंडळ भिकारणीचं पोरग रडायला लागलं तरी आपण त्याला घरातून बिस्किट देतोय. भांडे घासण्याचं मुलगा रडायला लागलं तरी माणसं त्याला कडेवर घेऊन गाल ओढतात. पण या जगात ही आई अशी झाली महाराज, या आईनं 4 मुलाला जन्म दिला, 2-3 मुलं आणि 1 मुलगी. पण जगातल्या एकाही माणसानं त्यांच्या पाठीवरून कधी हात फिरवला नाही, का त्यांना कधी गालाला ओढून मुका घेतला नाही. अरे गाल ओढायचं जाऊ द्या, मुका घ्यायचं जाऊ द्या, चांगले शब्द सुद्धा त्यांच्या कानावर कधी पडले नाही. अरे शब्द मारू द्या, भीक मागायला दरवाज्यात गेले तर त्यांना भाकरी सुद्धा मिळाली नाही. ज्या 4 मुलांना समाजानं भाकरी दिल्या नाहीत, त्यांचा 1 मुलगा विश्वाचा गुरु ठरला, 1 मुलगा जगाची आई ठरला, एक मुलगा ब्रह्मदेव ठरला, आणि 1 मुलगी आदिशक्ती मुक्ताबाई ठरली. काय मुलं ठरली मला. 1 मुलगा असा ठरला, कुणी कडेवर घेतला नाही, कुणी पाठीवर हात फिरवला नाही, कुणी बिस्किटचा पुडा दिला नाही, कुणी गाल ओढून प्रेमानं बोललो नाही. तो विश्वाचा गुरु ठरला. विश्वाचा गुरु स्वामी निवृत्ती दातारू. म्हणजे विश्वाची गुरु कोण ठरले? निवृत्तीनाथ. जगाची आई ठरले ज्ञानेश्वर महाराज. ब्रह्मदेव ठरले सोपान काका. आणि आदिशक्ती कोण ठरली? म्हणून एक वाक्य लिहून ठेवा, समाज ज्यांचा छळ करतो त्यांचं देव कल्याण करतो. मरेपर्यंत पाठ करून ठेवा घरात वाक्य. आणि समाज ज्यांचा उद्या करतो त्यांचा देव गेम करतो. माऊलीला समाजाने त्रास दिला, जगाची आई. लोकांनी गाथा पाण्यात टाकला, जगद्गुरु. जवळच्यानी त्रास दिला, छत्रपती. तुम्ही अभ्यास करा. इंग्रज गेल्यापासून दर 5 वर्षाला 288 आमदार. त्याला वर्ष झाले जवळजवळ 70. आता 5-7 35 किती निवडणुका झाल्या तेवढ्या पहा. एकाला तरी विमान आलं का? करा ना कॅल्क्युलेशन तुम्ही. का? समाजानं त्यांचा उद्या केला, पण देवानं विमानात स्वीकार
नाही केला. पण बायको अन्न पाण्या वाचून गेली, दावणीचा बैल बिगर पाण्याचा गेला, पोरगा औषधा पाण्या वाचून गेला, ब्रह्मांड नायक न्यायला आला. ज्या ज्या सुनांनी सासांचा छळ केलाय त्यातली कोणती सून तपासा तुम्ही, पागल झाली ती. पागल. ती मांजरीला शेदी ती, कुत्र्याला शेदी ती, ताटलीला लाथ हाणती, तांब्याला वालगाडी ती, पिसळली ती. ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही, वरच्या वर स्लॅब टाकले, सगळे सर्व्हिसवाले रिटायर झाले, पागल आहेत. कुठेही तपासा तुम्ही, त्याची भरमिष्ट झाली मेंदू. नुसते गार्डन मध्ये खडे आणत्या, खड्यावर खडे, खड्यावर खडे. अशीच. याला एक वाक्य सांगतो तुम्हाला, माना नाही तर नका मानू महाराज, पण देवाच्या जे जवळ गेले त्यांचं कल्याणच झालं. तुम्ही अभ्यास करा. आतापर्यंत इंग्रज गेल्यापासून सगळ्यांना वनवास आला. ज्ञानोबाला वनवास, तुकोबाला वनवास, रामाला वनवास, कृष्णाला वनवास, प्रभू रामचंद्राला वनवास, ज्ञानोबाला, शेतकऱ्याला तर पहिल्यापासून वनवास आहे, त्याचा काय विषय नाही, त्याचं नावच फार्मर आहे. शेतकऱ्याला इंग्रजीत काय म्हणतात? फार्मर. त्याचं नावच फार्मर आहे. त्याला नाव सुद्धा किती निवडून दिलं भारी, फार्मर. शेतकऱ्यावर तर पहिल्यापासून वनवासी. पण ह्या महाराष्ट्रात एकच माणूस आतापर्यंत झाला होता का त्याला वनवास नव्हता, आमदार. त्याला सुद्धा मागच्या 1.5 महिन्यात आला. इथून हलायचं नाही, इथून हलायचं नाही, याला लघवी करून आण रे, इथून जाऊन द्यायचं नाही. अर्थ मला मी कपडे नाही आणले, नंतर पाहू, इथं थांब, इथं थांब. आणि गावात कार्यकर्ते पेटाव पेटाव झालं, अरे हिजाव आपला नाही त्यांचा झाला, हिजाव हिजाव. 4 दिवस लोक गावात धूर काढीत होती. कोण दिवस येईल काही नाही द्यायचा. 700 वर्षापूर्वीची भाषा आहे ती. ती कुठे कधी खोटी ठरत असते काय? गमेंट कधी ती कधी, मग काय संतांची भाषा खोटी ठरते काय? ती कालची नाही, आजची नाही, 700 म्हणजे ते चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आहे. 25 बाया अशा निघतील कीर्तनात, आत्ता माया पुढे बसेल का? तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाहीत अशा 25 आहेत पुढे बसेल. लबाड बोलायचं नाही. मला नाव सांगायला लावू नका, मी नाव संगत सांग. महाराज लग्नातले मामा सुद्धा बदललेत. आता सक्का मामा वारला, आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झालाय आपल्याकडं, गुरु मामा. पुढं सापडला काय ना दरिद्रीला तो गुरु मामा, असा लॉन्स मध्ये भोंगळा करून हल्ला पाहिजे गुरु मामा. अरे मामा तो मामाच, पण बदलला का? 700 वर्षाचं वाक्य जन हे कीर्तनाचा करंट लागलाय. करंट लागल्यावर माझ्या राहत नाही. ज्ञानोबरायचं म्हणणं आई वडील तीर्थ आहे, तुकोबरायचं म्हणणं आहे चंद्रभागा तीर्थ आहे. आता हे दोन्हींची जुळवणी असं करू. पंढरपूर हे जरी वैकुंठ असलं, जरी शब्द वापरलाय म्या, पंढरपूर हे जरी वैकुंठ असलं तरी त्याची निर्मिती आईबापाच्या सेवेमुळे झाली. पुंडलिकानं जर आईबापाची सेवा केली नसती तर विठू पंढरीला आला नसता, मग ते वैकुंठ झालं नसतं. म्हणजे शेवटी ज्ञानोबरायचं जे म्हणणं आहे तेच म्हणणं तुकोबरायचंय. चंद्रभागा माझी आईच आहे आणि पुंडलिक माझा बापच आहे. मग आई बापाची सेवा हेच तीर्थ आहे. 108 तीर्थ आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. आता कीर्तन सुरू झालंय. दरिद्रेव आणि कीर्तनाला बसायचं नाही. ते तोंड सोडून द्या, दाढीला हात लावून, डोक्याला हात लावून, तंगडेवर करा, गुडघे फाकवा, यायचं नाही, यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. पण ते कीर्तनाला बसलो भामटेवानी बसायचं नाही. आणि तसाच मी आला मग काय गॅरंटी? तर असंच करायचं मला. इथं नाचले पाहिजे, अवलादी डांबरीवर नाचत्या, बाई वाड्यावी आणि राहतो भाड्याच्या घरात. सुनू तुझा माझ्यावर भरोसा नाही, तुझ्या बापाचाच नाही तर सोनू कसा? मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. चैनवर वड
इथं नाचलं पाहिजे. इथं नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर. कीर्तनाला सुरुवात. चिंता बिंता काहीच करायची नाही. कारण का आपण येताना काय हाणेल नाही, जाताना काही न्यायचं नाही. आणि नाही इकडे इकडे कोपऱ्यात जागा आहे अजून महिलांना, इकडे जागा आहे. गेलं बा मला आता मध्ये 2-2 मिनिटं विक्षेप नका देऊ आम्हाला. आल्या तिथं बसा. हा मधला पट्टा भरूनच काढा. आता नको येऊ देऊ पुढं. बरं आता हे तिथंच बसून घे मधल्या फटीत. ते तुझे मागचे मधल्या याच्यात बसून घे तिथंच. हा इकडे येऊन नको देऊ आता. बस आता संयोजक वियोजक निवंत व्हा आता. गेलं बा मला आमचे 5-10 मिनिट. महत्वाच्या मुद्द्याला विक्षेप नाही चालत. आई वडील तीर्थ आहे. बस फायनल झालं. पुन्हा डोकं नाही लावायचं. दुसरा मुद्दा मला तुमच्या पुढे मांडायचा आहे. चिंता करायचं काहीच कारण नाही. आपण येताना काही आणेल नाही, जाताना काही न्यायचं नाही, मधलं आपलं नाही. आणि ज्यांच्यासाठी आपण कमावलंय ती अवलाद काही नाही सुची नाही. आपण बांध करून वाढवली, त्यांना ठेप लावून इकली, काय फाफरीट. आपण पाणी घालून दूध विकायचं, त्याने पाणी टाकून प्यायचे. मग वासरूत प्यायलेलं काय वाईट, हाय पितोच आहे. मग उपयोग काय त्याचा. आपला पोरे आपल्याला विचारितोय काय केलंय माझ्यासाठी. आता आपण केलं ते सांगायचं का. बाप म्हणलं मारली जखम्या, मग आता करीन काय. चिंता बिंता नावाची गोष्ट सोडून द्यायची महाराज. कधी चिंता करायची नाही. वाक्य सांगा. कटेवर हात विटेवर उभा तो जगाचा बाप. तो राजाचा रंकाही करू शकतो आणि रंकाचा राजाही करू शकतो. त्याच्या मनात आलं तर रात्री नोटांवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो. आणि सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो. आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मरू शकतो. देवानं स्वतःचा बाप सोडला नाही. स्वतःचा बाप बायकोच्या मांडीवर मारला आणि फटफडणारा जटायू स्वतःच्या मांडीवर मारला. दशरथ बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. दशरथ बायकोच्या मांडीवर मेला आणि देवाची बायको पळवणारा त्याच्याजवळ मेला. रावण मारायला रामाजवळ आणि दशरथ मारायला बायकोच्या जवळ. देवानं बाप सोडला नाही स्वतःचा. तुम्हाला कोण सोडील. त्यामुळे चिंता बिंता काही करायचं नाही. कोण दिवस येईल कसा फक्त रिलॅक्स राहायचं. देव ठेवील तसं राहायचं. ज्या दिवशी किक बसेल त्या दिवशी जायचं. डोक्याला ताण करायचा नाही. आजीबाई म्हणते मी गेल्यावर पप्प्याचं कसं होईल. तू जाणं गरजेचं आहे. तू पप्प्याची बिस्किटं खातीन. तू काय पप्प्याची चिंता करती. पप्प्यामुळं तुला भाकरी नाही, तुलाही कोण पुशित. मग ती मायाशिवाय पप्प्या राहत नाही. पप्प्या राहतोय काय खाती. काय घेणं नाही ह्या जगाला. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. तुम्हाला वाटतं आम्हाला लई लोक मानित्या. पागल आहेत तुम्ही. काही लोक म्हणतात मला लई लग्नपत्रिका येतात, मला लई फोन येतात, मला लई लोक मानित्या. सारखं मला हिंडावं लागतं. भरमिष्ट झाला तू. तुझ्या डोक्यात फरक झाला येड्या. लोक भरत कामापुरतं वापरी. त्या लोकांना काय घेणं. उद्या उलासलाय बी तू. काय म्हणते बा मला 5 वाजता लई मित्र फोन करत्या पाजितो म्हणून. पाजायचं बंद करते. मौतीला सुद्धा येणार नाही. लोकांना काय घेणं नाही. हो फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव. उमेदवार पाडला एकटा घरी आला. कार्यकर्तेच गायब. ते दुसऱ्याच्या गुलालात गेले जिंदाबाद. काय घेणं नाही लोकांना. हो काही घेणं नाही. जगाचा बाप डोंगराखाली दाबायला गेला तर एकही गवळी थांबला नाही. त्यानं करंगळी लावली तेव्हा बाकीचे सावध झाले. मग म्हणले देव आमचा कृष्णाची. आणि तेव्हा एकही थांबलं नाही. लोकांच्या नादी लागू नका. तुम्हाला वाटतं आम्हाला लई लोक मानिता. तुमच्या डोक्यात फरक झालाय. भुईमुगाच्या शेंगात दान आहे तर त्याचा मुक्काम पोते ते. दाना निघून गेला का त्याचा मुक्काम चुलीत आहे. पुढे जाऊन सांगा तुपाच्या डब्यात तूप येतं त्याचा मुक्काम कपाटात आहे. तूप निघून गेलं का त्याला तार आहे तार. आणि तो खुटीला आहे. ज्याला येईन त्यानं भरायचा. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही. 99% लोक म्हणले तुकाराम महाराज गरीब होते. डोक्यातून काढून टाका. जगातलं पहिलं पांडुरंगाचं मंदिर तुकोबारायाने बांधलंय. आणि आळंदीचा गाव आहे तुकोबारायाने बांधलाय.
आळंदीच्या मंदिरातला समाधीचा जवळचा जो गाभारा आहे तो कोणी बांधलाय? तू गरम मार दे माझे आपले अर्धवट पोथ्या वाचायच्या. हे नाही न हो नाही. जिला सुन नाही ती तर लई टाकळे फोडी ती. मैं डोळे देखत आणायची. आण ना आण ग बयान. तुला अजून सुनाचा झटका माहित नाही. वैशाखा सुना आली का जास्त तू दिंडीत निघलीच. हो महिला म्हणलं पटकन उत्तर द्या. भावाची पोरगी तुम्ही भावाची पोरगी तुम्ही करून आणली तुम्हाला आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? आधार. जिनं आणली तिची मुलाखत घ्या. जिनं भावाची पोर करेल ना तिची गाठ घ्या. तू आणि झोडाय माणूस मिळाला तिला विचारा धाकट्याचं लगीन करते का? तसा देवाला सोडीन पण नाही. भावाची पोरगी करायचं टाळावा कधी बी. आता जुळत आलं संकोनचं तर त्याला कीर्तन संपल्या फोन करा भाऊ कोणलाही दे. कारण भावाची पोरगी जर केली महिला मंडळ विनोद नाही. भाऊ हा काही तर मुलीचीच बाजू घ्या ना. तो बहिणीची बाजू कशी घेईल? त्याला जवळची मुलगी आहे. उद्या भांडण झालं होतं म्हणतो माझ्या गुड्डीचा दोष नाही. माझ्या बहिणीच्या डोक्यात फरक झाला नाही. गुड्डी माय पहिल्यापासून गुड्डी हुशाराची माय गुड्डीची नाही. आज गुड्डी कॉलेजला जरी होती 3-3 दिवस पळून जायची पण गुड्डी कोणाला माहीत सुद्धा होती. माय गुड्डी पायी 3 पोरांनी भाषा घेतल्या पण गुड्डीला घम नाही. गुड्डी माय पहिल्यापासून. आणि आता बहिणीला सुद्धा माई गुड्डीच गोळ्या देऊ शकते. आणि बऱ्याच बहिणींना गुड्डीनं गोळ्या सावध व्हा. महाराजांची भाषा आहे. अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्दाने आणि चिंता बिंता करायची नाही. वाया कॉलेजच्या पोरी बिरी दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगारे बिगारे मटका लावणारी आकडा वाढ उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही येत. मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेतलं. गायक वादक कोणी मंडपाली बचत गटाच्या वाया महिला आघाडीच्या वाया कॉलेजच्या पुरी बापाला धोका देणारे पुरी पळून जाणारे पुरी प्रियकराच्या प्रियशीच्या भावाचा मार खाणारी पोर गायक वादक गुणजन कार्यकर्ते मटकेवाली आकडेवाली सगळ्यांना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनात पहिलं कौतुक करावं तर ह्या कार्यक्रम संयोजक मंडळीच्या अध्यक्ष संचालकांचं सगळ्यांचं. आज 16 वर्षापासून चाललेला फेस्टिवल आहे. 16 वर्षापासून 16 वर्ष परंपरा टिकवली हे सगळ्यात कौतुक करण्याची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट हा सामाजिक कार्यक्रम आज तरी काळाची समाज संपला. आता ह्या मंडळाच्या 16व्या फेस्टिवलला 100वा सुद्धा फेस्टिवल आपल्याकडून व्हावा अशी देवाकडे प्रार्थना करू. आणि आता समाजाची बांधिलकी म्हणून आता काही गोष्टी केल्याच पाहिजे. आणि सगळ्या गोष्टी सरकारनं करायच्या नसतात. ही लोकांना काय झालंय सवय लागली. या डांबरी हो रा उभे आणि आडवा गाड्या काम नाही तुम्हाला काही झालं का? गाड्या आडवा गावात लाईट नाही गाडी अडवायचा काय संबंध? तू आहे वायरमॅन आहे तुला भेजा बिजा आहे का? काही गावात नळाला पाणी आलं नाही डांबरी काला आडीतो तू? गावाचा सरपंच आहे कमिटी आहे तिकडे झक मारा ना. पण काय झालं मूर्ख माणसांना समाजात किंमत आली त्याच्यामुळं चांगल्या माणसाला त्रास झाला. राष्ट्रगीत पाठ नाही झेंड्याजवळ उभं राहायला पट्ट्या झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. काय उपयोग काय काय झालंय? गडी नाही गडी द्याखणं नाही पण गडी नाही. काय गडी द्याखणं नाही कोण नाही वाटते त्याचा खिस घ्यावा पण गडी नाही ना. काय झालंय नीट ऐका. दाणे नसणार कणीस माणसं नसणार गाव आणि ज्ञान नसणार जगणं सारखंच आहे. गावात सगळ्या सुविधा आहे फक्त माणसं नाही. बाजरीचा कणीस 1.5 फूट आहे फक्त दाणे नाही. काय उपयोग त्याचा? उसाला आलेला तुरा शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड गाईच्या काशीतलं गुचिड गाळात असणारा बिडूक पाण्यातला मासा
काय उपयोग आहे त्यांचा? हा, त्यामुळे ह्या मंडळाला कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. गायक वादक गुणीजन मंडपाले, माय सिस्टीमवाले, सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि ह्या फेस्टिवलच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना सामाजिक बांधिलकी म्हणून या अध्यक्ष साहेबांनी एवढं मोठं नियोजन केलं, एवढं मोठं नियोजन केलं, त्यांना धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. तुकाराम महाराजांचं असं म्हणणं आहे, तुम्हाला सुख मिळवायचं आहे. आता तुम्ही सुख कशाला समजलेत? गाडी, बंगला, सुखी आहे बा, हा पागलपणा आहे. बंगल्यात जे राहतात झोपायच्या गोळ्या आहेत, त्यांना झोप रे भो झोप. काहींच्या गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. काय भांडे घासणारी बाई भांडे धुवून तिसऱ्या मजला चढती, बंगल्यावाल्याची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनच खाली येते. मनक्यात गॅप, डोळ्याला अंधाऱ्या येत्या. अगं तू जगती तरी कशाला? जर त्यालाही मोकळं करीन तोही गुंतून तुला, त्यालाही दुसरी करता येईन आणि तूही उलथानं. मग आता बंगल्यावाली आणि झोपडीवाली याच्या सुखी कोण? रस्त्याच्या कडेला भिकारी घोरात आहे तर कुत्र्याची कळवण झाली तर उठानं. बंगल्यात फक्त मांजरानं उडी मारली, उठला, उघडा बंब भोपळा. संडासात बॅटरी लाईन, बाथरूम मध्ये बॅटरी लाईन, त्याचीच सावली पाहून माग सरकून पडलं जिन्यावरून खाली, मिळालं. ती सुखी आहे का? बंगल्यातला सुखी आहे का झोपडीतला सुखी आहे? बागायतदार सुखी आहे का मजुरीला जाणार सुखी आहे? मजुरीला जाणार सुखी आहे. शिपाई सुखी आहे का अधिकारी सुखी आहे? शिपाई सुखी आहे. 5 वाजले कुलूप लावलं, रातचं चोरणी न काय पडलं, चाललो. हा, जरा आमच्या टोळीत या आता. लोकांचे वाढदिवसाचे बोर्ड ठोकायचा बाद झाला आता. काय राहिलं नाही राजकारणात सुद्धा, काय राहिलं? 3 महिने एकमेकाला शिवे दिला आता, एका कोंबडी कोत त्या. हे आपण बावळात ठरलो ना. त्यांनी 3 महिने नॅट लावलं माईकवर, असं झालं असं. आपण बसलो ना बिड्यावडीत, आपल्याला आहे काय फायदा? बरं, त्यामुळं कार्यकर्त्यांचं वर मार्केट राहिलं नाही आता. गावातही एवढं पहिल्यासारखं मार्केट, घरात तर नाहीच. घरात नाही मार्केट यांना, घरात नाही. घरात 2 लोकांना किंमत नाही. अति श्रीमंत जी माणसं आहेत ना, त्यांना घरात चहा नाही. ही कोट्याधीश लोक आहेत ना, ही सकाळी चहा आला हॉटेलला, दुसऱ्याचा चहा प्यायला हॉटेल पुढे उभे असतात बामठेवानी. पहा तुम्ही, लई भिकार. आणि चहा कोणचा प्याणार? सुताराचा, गावंड्याचा, गरीबाचा. जे इटाराची ते लोक यांना चहा पाहिजे, त्या माणुसकी म्हणून नाही, यांच्या ठोकायची म्हणून. ते लोक फुगीर राहते, 250 रुपयेच कमावणार, पण ते त्यांना म्हणतात दादा चहा घेता का? ते प्रेमानं म्हणले का जिरवायची म्हणून दादा म्हणतो द्या बा. मग चहा पेता पेता दादा म्हणतो JCB घेतला आपल्या पोरेनं. काला तुला खड्डा घ्यायला घेतला का? तुला चहा आला पैसे नाही. JCB काय खड्डा घेतो का हलकटा? अरे ते गवंडी पाय इटा रचून चहा भाजी देई. हे श्रीमंत माणसांचे लय दरिद्री जगणं यांचं. हे फक्त यांना जर मित्राला चहा पाजायचा असला ना, ते हॉटेलमधली गर्दी वय कमी पोहेपर्यंत उठती नाही हॉटेलमधून. बस तुम्हाला 10:30 वाजले आणि पाच सगळे निघून गेलं का मग हॉटेलला लावून. लय भिकारी. तसे कार्यकर्ते घरी जर गेले ना, यांना घरात लय वजन नाही. यांच्या बायका नीट बोलत नाही घरात. भजन्यांच्या बायका तरी म्हणतात आले का. शेतकऱ्याची बायको म्हणते चहा ठेव का. नोकरीवाल्याची बायको तर दारातच उभी राहते काळी पिशी घ्यायला, तर मसाला काढेलच राहतो. पण कार्यकर्त्यांच्या बायका तशा नाही. पप्या त्याला विचार खायचंय का बाहेरून खाऊन आलाय पाय, आणि त्याच्या तोंडाचा वास घे. मुदबीत प्यालाय का पाय, आणि त्याला म्हणा अंगणात झोप. आणि तो सकाळी म्हणतो गावात काही भरीव कामं केली पाहिजे. अंगातली ताकद जपून वापरा. काय मत आहे तुमचं?
आणि पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसांना 2-4 गोष्टी सांगणार आहे, पण हे मुद्दे ह्या फेस्टिवलला काळाची गरज आहे. दंगली करायचे दिवस राहिले नाही आता, तो काळ गेला. आता 100% जनता सीसी कॅमेऱ्यात आहे. जर कधी टपरी विपरी पेटवताना क्लिप मध्ये दिसला ना तू, अशी खुटी गुतन त्या खुटा उपटन पण खुटी निघायची. 3 महिने जामीन नाही आता. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 3 महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. तुमच्यापैकी कोणी दंगलीत गुतेला असेल तर त्याला विचारा फक्त कसं काय. त्याला म्हणा ना उद्या मोर्चा आहे, गावाला चाललो आग लाव त्या मोर्चाला, याच्यात उतरू नका. विनोद ह्या नाही, माऱ्या करायचे दिवस आज राहिले नाहीत. पहिलं वाक्य सांगतो, जर प्रत्येक माणसानं अंगातली ताकद योग्य वापरली तर तिचा फायदाच होईल. काय मत आहे तुमचं? दुसरं वाक्य सांगतो, अंगातली ताकद जपून वापरा. 2 वादाचा मुद्दा येत असेल तिथं माघार घ्या. तुमचा जय कधी आहे. भांडणाचा मुद्दा आला ना, माघार घ्या, तुम्ही जय होणार. नवरा बायकोचं भांडण झालं ना, होऊ द्या ना, फक्त 5 मिनिटं तिच्या कपाळात राहायचं. ती काय पिसाळी का? फक्त पाहत राहायचं. ती बुखात गप बसत. जिंकलो ना आपण, जिंकलो. यश. शिक्षकानं कॉफी पकडली ना, शिक्षकानं कॉफी पकडली ना, फक्त त्या सरांच्या पाया पडा आणि फक्त म्हणायचं सर परत करणार नाही. वाचलो ना, पाया पडायचं सर परत करणार नाही. फायदा होणार नाही. सरांना म्हटलं भेट पेपर सुटल्यावर आयुष्यभर भीक मागायची पाळी आली. हातानं 3 जण 1 जानेवारीला 90 पेले आणि ट्रॅक्टर उसाचा भरून आला. त्यानं हॉर्न वाजवला. आता हे मुतपे लावलं दिबीन बापाच्या, यांना क्रेडिट गेल्यासारखं झालं. यांनी त्याला सांगितलं का रे हॉर्न वाजवला. त्याला घोडा लावला, यांनी 2 ठोन दिले त्याच्या. तो टामी घेऊन उतरला. गुडघ्यातूनच काढली तिने बी. हे उतारले म्हणले ती आईला गुडघे नाही राहिले. अंगातली ताकद जपून वापरा. नम्र व्हा. राग आला आणि बायको उचलून आपटली, जागेवर मेली. 40 वर्ष जाऊन बसलं. काय करतो आता? सुटून आला आणि मेला. भांडणापासून बाजूला राहा. काय मत आहे तुमचं? तुम्हाला 2-3 मुद्दे सांगतो. भांडणापासून बाजूला राहा. भांडणात फायदा नाही. फायदा नाही. कशाला भांडण करायचं? का करायचं? राहायचं तरी किती दिवस? 1.5 गुंठा जागा होती 2 भावांची. 1.5 गुंठा. 40 वर्षी केस चालली. वकीलही मिळाला. इथं वकिली म्हणजे हे नाही. वकीलही मिळाला. वकील तर मिळाला, पण दोघांना शुगर झाल्या. प्रॉफिट झाला का काही? मिटून घ्या, फायदा आहे. आता काही लोक म्हणतील का मिटवायची? तू 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 आम्हाला नको शिकू. तू पाय. वादाला फळ आहे अजिबात नाही. 3री गोष्ट सांगतो, अंगातली ताकद जपून वापरा. पहिलं वाक्य, भांडणातून माघार घ्या, जय मिळेल. आणि 3रं वाक्य, खिशातला पैसा जपून वापरा, कुठेही वालू नका. लक्ष्मी चंचले. काय मत आहे तुमचं? कशातही पैसे घालतो लोक. कशातही पैसे घालू नका. 70,000ची पोराला पल्सर आहे फिरायला, 10चा त्याला मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्या अवलादीच्या पायात बूट आहे. रुपड्या इन्कम नाही. वरून बापानं 100 द्यायची पेट्रोलला, या दरिद्रीनं 100 द्यायची. ही तर लय खोडीची. हिनं उलट्या पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याचं तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याला मी 9वी पासून पाहते. आता त्याच्याकडं मोटरसायकल 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट, खिशात 200-250 रुपये. ते का आला हरिपाठ करीन? ते माझं. मग त्यांनी आता वाढदिवस साजरी करायची पद्धत आणली.
घरी नाही करते, त्याला बाप नाही ना. मग आता त्याने हायवेला वाढदिवस साजरी करायची, धाब्या पुढं केक ठेवायचा, त्या केकवर सामुदायिक मुतायचं सगळ्यांनी एकत्र. तो केक आणि मूत एकत्र करायचा आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा, हॅपी बर्थडे टू यू. लहान आले पोरं, खरंय का खोटंय? जोरात बोला, खरंय का खोटंय? आणि मग दारू प्यायलो एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायचा, ए रट्ट्या, ए भिक्या. का आला सुधरतील? लहान आले पोरं बैठे बैठे सावधान. आणि जोरात बोला, आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. पुढचा प्रश्न पोरानं जोरात बोला, आपल्या घरात सगळ्यात जास्त पप्पा कोणला घाबरत्या? मम्मीला. करेक्ट. 4 गुरुवारचा प्रसाद या. पुढचा प्रश्न पोरानं एकदम जोरात, घाबरायचं नाही, जोरात बोला. या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा दबंग 3. करेक्ट. मोठाले पोरं नका बोलू. ए जा पटकन. लहान पोरं, या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. करेक्ट. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं गाठ. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं, बाई सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखा. पुढचा प्रश्न मोठ्याल्या पोरांनी बोलायचं नाही. पुढचा प्रश्न पोरांनो, 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे का? त्याला गरज आहे का मोबाईलची? त्याचा बाप नालायक का पोरगा? बाप. अडीच तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहे, जोरात सांगा, आई आणि एक ताकद जपून वापरा. 2 भांडणापासून दूर राहा. आणि 3 हा खरा फेस्टिवल आहे. मी सांगतो, हा याच्यासाठी तर त्या बिचाऱ्या राजाराम भाऊची धडपड आहे. आणि 3 खिशातला पैसा जपून वापरा, कशातही पैसे घालू नका. आता सगळ्या लोकांनी 2020ला फेस्टिवलला संकल्प करा, लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करा आणि गरिबाच्या 2 10वीच्या मुलींची फी भरा. अजूनही 3 किलोमीटर पायी 10वीला येणारी मुलगी आहे. अजून दुसऱ्याच्या घरी भांडे घासून शिकणाऱ्या मुली आहेत. आमच्या गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्ट झाला, बिचाऱ्याची छाती भरली, उंची भरली, वय भरलं, सगळं तंतोतंत झालं. पण तो सिलेक्शन वरून आल्यावर आईच्या कुशीत घसघसून रडला, आई मला 3 महिन्याचं ट्रेनिंग आहे. आईनं गळ्यातल्या वस्तूला हात लावला आणि कानातल्या सांगितलं, एवढंच मी मोडू शकते. अशा पोरांना लग्नांमध्ये सत्कार बंद करा आणि त्यांना 2-4 हजाराची मदत करा. त्यांच्या गालावरचं हसू तुम्हाला पांडुरंग भेटवेल. एक मुलगा महाराष्ट्र केसरी झाला, त्याला मदत करा. महिला मंडळ तुमच्या घरी महिला मंडळ तुमच्या घरी कोणताही मोठा कार्यक्रम असला ना, श्रीमंताच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही. ते दरिद्री बोलून काय उपयोग नाही त्याचा. मी भात खात नाही, वांग तू येऊच नको, खाऊ नको. त्याच्यापेक्षा भांडे घासणाऱ्या बाईला बांधूनही द्या, तिच्या पोरांनी खाल्लं तर त्यांच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटवेल. आपल्या घरात महिला मंडळ मुलीला 4-5 ड्रेस आहेत. भांडे घासणाऱ्याची मुलगी मेडिकलला पहिली आली, म्हणजे 12वीला, तिचा मेडिकलला नंबर लागला. आपल्या मुलीचा कपाटातला एक ड्रेस तिला देऊन टाका, तिच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटवेल. आता सगळ्या लोकांनी हे करायला शिका, ही काळाची गरज आहे. 10वीला 80% पाळणारी मुलगी
फक्त परिस्थिती नाही म्हणून आर्टला जाते. तिची बुद्धी आर्टची नाहीये, ती सायन्सची बुद्धी आहे. पण कॅपॅसिटी नाही, परिस्थिती नाही आणि योग्य मार्गदर्शन नाही. आता सगळ्यांनी लग्नपत्रिका छापायचं बंद करा. सगळ्यांकडे हे मोबाईल आहे. 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळण तुझ्या घरी का तमाशा आहे. 450 नाव छापितो बावळा का. कशातही पैसे घालायचे, पागलपणाची लक्षण. पुरी फक्त पुरुष फेटा बांधायची. आता यांनी फेटे सुरू केले. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढण्या आवळी तो मुंडकी. आता काय करता. येड्याचा बाजार. कशातही पैसे. चांगले बसून लोक जेवत होते, आला किडा उभ्यानं जेवायला. तू लय श्रीमंत तर तोंडानं खायचं बंद कर ना. एक लय पैसे ना, हलकट नाही तर. आणि ते वरहडणं आला एक ताटली हातात घेत भात कान फट गेले. एकाला भातच सापडायला ते ताटलीच घेऊन गेले. चांगले गोल गुलाबजांबू होते. कोणच्या बापाचं काय गेलं, गुलाबजांबूच लांबकोळा केला. काय गेलं त्या बापाचं. आता गुलाबजांबू असा नाही राहिला. अरे काय तुझ्या बापाचं गेलं का काय होता ना चांगला गोल. टपा टपा म्हातारी तोंडात टाकायची. गुतला म्हातारीच्या नागपुडीत, मेला म्हातारा. काय गरज काय होती. पण बावळ्याचा बाजार. चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते. मारली झक एकत्र. राजा राणी. राजा एवढा, एवढी राणी. राजाला कळलं सुद्धा नाही राणी चिटाकली का मुका घेऊन गेली. थोडा दम घे, थोडा दम घे. तर त्याची पार कॅपॅसिटी संपली. थांब सर, मोकळा बस, थोडा मोकळा बस. दम खोंडला त्याचा. ते मोकळा होय, मोकळा होय. हा त्याला हसून हसून तो डोळे त्याचे काही झाले. मोकळा बस. काय का मी आहे ना. मिठाला आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील आशीर्वाद तर जाऊ द्या, तो येडेपणाची. आशीर्वाद द्यायला भ्या वाटत होता. लग्नातले 7 लग्न जुने आहेत. आता एक नवीन पद्धत आली. मंगळाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलं आता. गेट तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो आता 100ला झालाय. त्याच्या मागं खांब्यासाठी लटकेल 2-4 सांड. त्या नवरी मागं 2-4 मेकअप केलेल्या पोरी. इतकी मेकअप. लग्न कलवरी. नवरीचं ब्युटी पार्लरला कलवरी जाते. आणि ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पोरीनं. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागतं. अशा 4 पायऱ्या आहेत त्या. तो 21 दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबर वतणे, पुळ्या बिळ्या काढून टाकणे. मिक्सिंग म्हणजे याला सॉफ्ट करणे. आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हेअर सेटिंग मध्ये असं असतं, पूर्ण केस मोकळे करायचे. ते धुवून बिवून घ्यायचे, केस स्वच्छ करायचे आणि मग त्याची सेटिंग करायची. 3 टप्प्यात सेटिंग असतं. इथं पहिला सेटिंग असेल तर एक फुगा करायचा. हा भाग इकडं खाली दाबायचा. म्हणजे इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा. याला म्हणायचं पॉप. आणि दुसरा एक भांगे ही बाजू अशी पुरगळून घ्यायची आणि एक बट मोकळी सोडायची. ती बोलताना वाटावर आली पाहिजे. याला म्हणायचं देव याने. आणि तिसरा भांग असा आहे
एकच बाजू बांधायची, ही मोकळी ठेवायची. चला हवा येऊ द्या. कलवरीने असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं. पाहता काय माहिती उडवलं घोड्यानं नवरदेव. आणि मग त्याच्यापुढे तो बँडवाला इको द्या. ए बाहर फूल बरसा मेरा महबूब आया. बरोबर आहे का? मेरा महबूब आया. लॉन्स मध्ये एकदम शांतता. प्रेम पेटवायचे आता. बाहर फूल बरसा मेरा महबूब आया. जमलं की नाही बरं? मेरा महबूब आया. आणि तो महबूब चालवतो कसा माहिती का? आणि त्याच्या पुढं फुलं टाकेट. अरे बाटलीची बुच टाका, बेवड ते मारण्याचं क्वाटरी बेदन त्याला का आला. फुलं बिलं लागलं. अक्षरशः पैशाचा नाश आहे. काय म्हणणं तुमचं? हो, मोबाईलच साधे वापरा. आता वापरूच नाही म्हणणं चुकीचं आहे. किती भिकार नाद लागलाय तो मोबाईलचा. कोणी उठायचं, अंडरपॅन्ट नाही पण मोबाईल आहे. हातली चड्डी नाही, चैन उघडी, आतूनही मोकळा. कायम रेंज मध्ये, कायम रेंज मध्ये. कोणी उठायचं आणि ते खोकडं घ्यायचं. एक तर लगेला गेला आणि मोबाईल आला. त्यांनी चैन सुद्धा खोलली नाही. अख्ख्या बुटात पाणी गेलं. आणि हे मोबाईल वापरणारे अवलादी आहे ना, झोपती नाही रात्रीच्या मागे. यांना